अखेरीस राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर असणार आहे, कारण शेतकरी कर्जमाफी अखेरीस झाली आहे। आता हे झाली आहे मी का म्हणतोय तर लक्षात घ्या, शेतकरी कर्जमाफी 2026 अर्थातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मान्यता मिळाली आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा अधिकृत शासन निर्णय अर्थातच GR देखील आलेला आहे। आणि मग आता शेतकऱ्यांची पहिली यादी कधी येणार आहे, त्यासोबतच सुरुवातीला 2 लाखांपर्यंतची माफी होणार आहे की 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे, त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहेत त्यांची कशा पद्धतीने प्रक्रिया करायची आहे, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु लक्षात घ्या, अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। योजनेचा नवीन GR, ज्या GR मध्ये सर्व माहिती स्पष्टपणे सांगितली आहे, तो GR नक्की काय म्हणतोय हे देखील आपण समजून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 22 जून रोजीचा हा GR असणार आहे। चला हा GR देखील पाहूया आणि शेतकऱ्यांसाठीची ही मोठी खुशखबर असणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका। तर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गतचा हा महत्त्वाचा GR असणार आहे। बघा यामध्ये स्पष्टपणे काय दिलं आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करणे। लेखाशीर्ष निर्माण करणे म्हणजे काय तर लक्षात घ्या, ही प्रक्रिया ज्या पद्धतीने होणार आहे, हे पैसे देण्यासाठी एक लेखाशीर्ष त्या ठिकाणी तयार करायचा आहे। आपण पाहिलं की लाडकी बहीण योजना असू द्या, संजय गांधी निराधार योजना असू द्या, PM किसान योजना असू द्या, नमो शेतकरी योजना असू द्या, सर्व योजनांसाठी एक लेखशीर्ष असतं आणि त्या लेखशीर्षाखाली त्या योजना काम करतात। आणि त्याच पद्धतीने आता शेतकरी कर्जमुक्ती योजना, जी की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना असणार आहे, या योजनेसाठी देखील हा अंमलबजावणी करण्याकरितेचे महत्त्वाचे नवीन लेखशीर्ष करण्याबाबतचा हा GR असणार आहे। तर चला यामध्ये काय सांगितलंय बघा, दिनांक 22 जून रोजीचा हा GR आहे। तर यामध्ये माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। सदर निर्णयास अनुसरून संदर्भाधीन शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभाची रक्कम MahaIT या संस्थेमार्फत, लक्षात घ्या आता MahaIT संस्था जी असणार आहे ती संस्था आहे DBTच्या माध्यमातून जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया हस्तांतरित करण्यात येणार आहे। आणि त्यासाठी नवीन लेखाशीर्ष निधीची तरतूद करून नवीन लेखाशीर्ष निर्माण करून त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता ही विचाराधीन असलेली बाबीचा शासन निर्णय काय आहे तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्याकरिता खालील प्रमाणे नवीन लेखशीर्ष तयार करण्यात आले आहेत। आणि नवीन लेखशीर्ष काय आहे तर बघा, यामध्ये इतर कृषी विषयक कार्यक्रम असणार आहे, मागणी क्रमांक V2 इतर आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना, अशा पद्धतीने हे नवीन लेखशीर्ष देखील तयार करण्यात आले आहे। आणि यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या बाबीसाठी होणाऱ्या खर्चासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे। तसेच लेखाधिकारी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून देखील घोषित करण्यात येत आहे। अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आला आहे आणि या शासन निर्णयामुळे आता कर्जमाफीची प्रक्रिया येत्या 2-3 दिवसांमध्ये जे आधीपासून बोललं जात आहे की मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, यांच्या वतीने स्पष्टपणे सांगितलं आहे की 30 तारखेच्या आधी तर आता ही संपूर्ण प्रक्रिया अगदी वेगाने सुरू असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देखील मिळणार आहे। सुरुवातीला 2 लाखांपर्यंतचे शेतकरी असतील त्यांची कर्जमुक्ती होईल, त्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान असेल आणि OTS म्हणजेच की ज्यांचे 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम आहे त्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल असे देखील बोलले जात आहे। तुम्ही या कर्जमाफीच्या नक्की कोणत्या प्रक्रियेमध्ये बसता, तुमच्याकडे किती कर्ज आहे नक्की कमेंट करून सांगा। ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।